नमस्कार मित्रांनो. आज काय माहिती आहे का तुम्हाला? निलेश दादा काय मजा घेता? कसं काय माहीत असणार आहे? चला तर मग मी एक हिंट देतो किंवा क्ल्यू देतो. आज आपल्या जळगावच्या काव्य रत्नालय चौकात किती मोठे मोठे बोर्ड लावले. काय आहे? काहीतरी दिनविशेष आहे आज. अरे चा असं का? अरे हो की, आज आपले भाऊ म्हणजेच भंवरलाल जैन यांची पुण्यतिथी आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया भाऊ भंवरलाल जैन यांच्याबद्दल. भंवरलाल जैन हे भारतीय उद्योग विश्वातील एक द्रष्टे आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व होते. त्यांनी उद्योग, शेती आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1937 रोजी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात झाला. साध्या कुटुंबात वाढूनही त्यांनी मोठे स्वप्ने पाहिली. लहानपणापासूनच त्यांच्यात कष्टाची तयारी आणि चिकाटी होती. अडचणींना न घाबरणे ही त्यांची खासियत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला. त्यांना स्वतः काहीतरी उभे करायचे होते. सुरुवातीला त्यांनी छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला, पण त्यांची दृष्टी केवळ नफ्यावर नव्हती. ग्रामीण भारतातील समस्या त्यांनी जवळून पाहिल्या. विशेषतः पाण्याची टंचाई ही मोठी अडचण होती. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती. शेती टिकली तर देश टिकेल असा त्यांचा विश्वास होता. या विचारातून त्यांनी शेतीपूरक उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच पुढे मोठी क्रांती घडली. 1963 साली त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीमची स्थापना केली. ही कंपनी पुढे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. ठिबक सिंचन तंत्रज्ञान भारतात लोकप्रिय करण्याचे मोठे श्रेय त्यांना जाते. पाण्याची बचत आणि जास्त उत्पादन हा या पद्धतीचा मुख्य लाभ होता. सूक्ष्म सिंचनामुळे कोरडवाहू भागांमध्येही शेती शक्य झाली. हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलले. त्यांनी केवळ उत्पादन विकले नाही तर शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. शाश्वत शेती हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू होता. पर्यावरणपूरक विकासावर त्यांचा भर होता. केळी, कांदा, डाळिंब यांसारख्या पिकांसाठी त्यांनी विशेष प्रकल्प राबवले. निर्यातक्षम शेतीला चालना दिली. त्यांच्या उद्योगामुळे जळगाव जिल्ह्याला वेगळी ओळख मिळाली. रोजगाराच्या संधी वाढल्या. त्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगालाही प्रोत्साहन दिले. शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली. त्यांचे नेतृत्व दूरदृष्टीचे होते. भविष्यातील गरजा ओळखण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांनी जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. परदेशातील संकल्पना भारतात आणल्या. कंपनीने अनेक देशांमध्ये विस्तार केला. भारतीय उद्योगाचे नाव जगात पोहोचवले. उद्योगाबरोबरच त्यांनी समाजसेवेलाही प्राधान्य दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून दिले. आरोग्य सेवांमध्येही त्यांनी मदत केली. समाजकल्याणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांची जीवनशैली साधी आणि संयमी होती. यश असूनही त्यांनी नम्रता जपली. कामगारांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवणे हे त्यांचे धोरण होते. मानवी मूल्यांना त्यांनी महत्त्व दिले. त्यांची व्यवस्थापन शैली सहभागात्मक होती. सर्वांना निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जाईल. त्यांनी युवकांना उद्योजकसाठी प्रेरित केले. स्वावलंबनाचा संदेश दिला. त्यांच्या भाषणांमधून सकारात्मकता दिसून येत असे. अपयशातून शिकण्याचा सल्ला ते देत. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना मदत केली. दानशूर उद्योगपती म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान
त्यांच्या कार्याचा मोठा गौरव होता. त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा होता. त्यांनी शून्यातून साम्राज्य उभे केले. त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रहित अग्रस्थानी होते. वैयक्तिक लाभापेक्षा समाजहित महत्त्वाचे मानले. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली. शेतकरी सशक्तीकरणावर भर दिला. त्यांच्या कंपनीत संशोधन आणि विकासावर विशेष लक्ष दिले गेले. नवकल्पनांना प्रोत्साहन मिळाले. जलसंवर्धनाच्या विविध प्रकल्पात त्यांनी सहभाग घेतला. पाणी हेच भवितव्य आहे असे ते म्हणत. त्यांनी शाश्वत विकासाची संकल्पना रुजवली. पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक लेख प्रकाशित झाले. त्यांची कथा प्रेरणादायी ठरली. त्यांनी स्वतःही काही पुस्तके लिहिली. त्यांच्या अनुभवांचा ठेवा त्यांनी शब्दबद्ध केला. त्यांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थापन, शेती, जीवनमूल्ये यांचा उहापोह आढळतो. सोपी आणि प्रभावी भाषा हे वैशिष्ट्य आहे. त्यांनी उद्योगातील अनुभव कथन केले. यशस्वी होण्यासाठी आवश्यक तत्त्वे सांगितली. त्यांच्या लिखाण ग्रामीण भारताविषयी आस्था दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाय सुचवले आहेत. त्यांनी आत्मचिंतनात्मकही लेखन केले. जीवनातील संघर्ष मोकळेपणाने मांडले. त्यांच्या पुस्तकांमधून सकारात्मक दृष्टिकोन दिसतो. आशावादाचा संदेश मिळतो. त्यांनी व्यवस्थापनातील नैतिकतेवर भर दिला. प्रामाणिकपणा हा यशाचा पाया असल्याचे सांगितले. त्यांच्या साहित्यामुळे अनेक तरुण प्रेरित झाले. उद्योजकतेकडे त्यांचा कल वाढला. त्यांनी नेतृत्व गुणांचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य निर्णयक्षमता आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यांच्या पुस्तकांमध्ये अनुभवसिद्ध विचार आहेत. केवळ सिद्धांत नाही तर प्रत्यक्ष उदाहरणे देखील दिली आहेत. त्यांनी ग्रामीण विकासाचा आराखडा मांडला. स्वयंपूर्ण गावांची संकल्पना मांडली. त्यांच्या लेखनातून राष्ट्रप्रेम झळकते. भारत प्रगतिशील व्हावा ही त्यांची इच्छा होती. त्यांनी वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. शिस्त आणि नियोजनावर भर दिला. त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. संकटांना सामोरे जात त्यांनी नव्या संधी शोधल्या. सकारात्मक विचारसरणी जपली. त्यांच्या कार्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. आर्थिक स्थिती सुधारली. त्यांनी महिला सक्षमीकरणालाही पाठिंबा दिला. स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या. त्यांच्या उद्योगामुळे निर्यात वाढली. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागला. त्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले. जागतिक मानकांचे पालन केले. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नेहमी नव्या पिढीवर विश्वास ठेवला. तरुणांना नेतृत्व दिले. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जाणवतो. अनेक संस्था त्यांच्या तत्त्वांवर कार्य करतात. त्यांनी कुटुंब मूल्यांना महत्त्व दिले. व्यवसाय आणि कुटुंब यांचा समतोल साधला. त्यांच्या साधेपणामुळे लोक त्यांच्याशी जोडले गेले. लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी दिखावा केला नाही. त्यांनी कर्मयोगाचा मार्ग स्वीकारला. कार्य हेच पूजेसमान मानले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा प्रेरणादायी आहे. संघर्षातून त्यांनी यश मिळवले. त्यांनी जागतिक स्पर्धेत भारतीय उद्योग उभा केला. आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्या जपत आहेत. कंपनी आजही प्रगती करत आहे. त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि मूल्ये यांचा संगम साधला. यशाचे सूत्र त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. त्यांच्या साहित्यामुळे वाचकांना दिशा मिळते. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. त्यांनी समाजाला परत देण्याची भावना जपली. सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठेवले. 27 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचे कार्य अमर आहे. भंवरलाल जैन हे केवळ उद्योगपती नव्हते, तर परिवर्तनाचे शिल्पकार होते. त्यांचे जीवन, कार्य आणि पुस्तके आजही प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा आपण भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत
नमस्कार.